तर मी काय म्हणते, कुकरमधली झटपट होणारी मिसळ कधी तुम्ही ट्राय केली आहे का? तर चला करूयात. मी घेतला हिरवा मटार, 2 कांदे, 1 टोमॅटो, थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि आलं लसणाचं पेस्ट. कुकरमध्ये फोडणी करून घेतली. त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, त्यानंतर कांदा असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा लाल झाला की टोमॅटो परतून घ्यायचा. टोमॅटो मऊ पडण्यासाठी थोडंसं मीठ टाकून झाकण लावून द्यायचं त्याला, म्हणजे टोमॅटो मऊ होऊन जाईल. तेव्हा कसं छान टोमॅटोने तेल सोडलं आहे, टोमॅटो पण मऊ झालेला. आता त्यात आपले मसाले आवडीनुसार तिखट, हळद आणि कोणताही मिसळ मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तेव्हा कसं मस्त छान तेल सुटलेलं आहे त्याला. आता बाजूला मी गरम पाणी करून ठेवले. आता आपण त्यात ओलं वाटण घालणार आहोत 1 चमचावर. ते पण व्यवस्थित मसाल्यांबरोबर परतून घ्यायचे. बघा छान तेल सुटलं त्याला. आता त्यानंतर आपण त्यात मटार आणि 1 छोटा बटाटा असं घालून घेतलंय. वरून गरम पाणीच ओतायचं त्याच्यामध्ये. कुकर लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा आपले मटार छान शिजलेले आहेत आणि बटाटा पण शिजलेला आहे. तो बटाटा आपण वेगळा करून घ्यायचा. जरासा त्याला कुस्करून परत तो बटाटा टाकून मिसळ थोडीशी उकळून घ्यायची. हे बघा कशी छान तर्री आली आहे त्याच्यावरती. आता आपण चांगले मसाले भाजले की छान अशी तर्री येते. सजावटीसाठी कोथिंबीर. आपली मिसळ झालेली आहे तयार. चला तर मिसळ वाढून घेऊयात. त्यासाठी कुरकुरीत फरसाण, त्याचबरोबर कशी छान तर्री आली आहे त्याला. मिसळ वाटाणे कमी पाहिजेत ना तुम्हाला? पटकन होते. नक्की एकदा तुम्ही करून बघा, खाऊन बघा, छानच लागेल. झटपट होणारी रेसिपी आहे. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. हे बघा कशी वरून छान कोथिंबीर पेरायची. मस्त दिसतं ते. आणि त्याचबरोबर आम्ही आज ब्रेड बरोबर खाल्ली मिसळ. तर या जेवायला.